नमस्कार. जॉब माझा अपडेटवर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. आज आपण आरोग्यसेवक तांत्रिक या घटकासाठी मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण या विषयावर भाग 2 घेणार आहोत. याआधी आपण मूलद्रव्याच्या आवर्ती वर्गीकरणावर आधारित काही प्रश्न आणि काही महत्त्वाची फॅक्ट आपण घेतलेले आहेत. तो व्हिडिओ तुम्ही यूट्यूबला जाऊन चेक करू शकता किंवा या व्हिडिओच्या आय बटनवर तुम्हाला लिंक प्रोव्हाइड करून दिली जाईल, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. आपल्याला सर्वांना माहीत आहेत की आरोग्यसेवक भरतीची एक्झाम ही 10 जूनपासून सुरू होणार आहेत. यामध्ये आरोग्यसेवक 40%ची एक्झाम ही सुरुवातीला 3 दिवस असणार आहेत आणि एक स्प्रेइंग वर्कर्सची ही नंतरच्या 3 दिवसात असणार आहेत. तर त्याच्यामुळे आज आपण मूलद्रव्याच्या आवर्ती वर्गीकरण या विषयावर महत्त्वपूर्ण असे आणि अपेक्षित प्रश्न घेणार आहोत. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा. यानंतर प्रत्येक घटकावर आधारित महत्त्वपूर्ण आणि अपेक्षित प्रश्नांची व्हिडिओ तुम्हाला उपलब्ध करून दिली जाईल. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. तर बघा, पहिला प्रश्न आहे, अक्रिय मूलद्रव्ये कोणत्या गटामध्ये येतात? अक्रिय मूलद्रव्ये म्हणजेच जे नोबल गॅस असतात त्यालाच आपण अक्रिय मूलद्रव्ये म्हणतो. तर ते कोणत्या गटामध्ये येतात? तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी, 0 गटामध्ये येतात. अक्रिय मूलद्रव्ये हे 0 गटामध्ये येतात. अक्रिय मूलद्रव्ये यांना का म्हणतात? तर ज्या मूलद्रव्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये 0 इलेक्ट्रॉन असतात त्यांना अक्रिय मूलद्रव्ये असे म्हणतात. तर अशा प्रकारे एकूण 8 अक्रिय मूलद्रव्ये जे आहेत ते आधुनिक आवर्त सारणीमध्ये आहेत. ते आपण याआधीच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चिलेले आहेत. तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. कोणकोणती अक्रिय मूलद्रव्ये आहेत त्यालाच आपण नोबल गॅससुद्धा म्हणतो. तर त्याचे ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास नंबर त्यामध्ये दिलेले आहेत, ते तुम्ही जाऊन चेक करू शकता. तर बघा, दुसरा प्रश्न आहे, 0 गटातील मूलद्रव्ये कोणत्या नावाने ओळखले जातात? 0 गटातील जे मूलद्रव्ये असतात ते कोणत्या नावाने ओळखले जातात? तर यांना आपण ऑप्शन क्रमांक डी याचं बरोबर उत्तर असेल निष्क्रिय घटक. निष्क्रिय घटक म्हणजेच अक्रिय मूलद्रव्येसुद्धा म्हटलं जाते. तर प्रश्न जर फिरून विचारला तर अशा प्रकारे विचारू शकतो की 0 गटातील मूलद्रव्ये कोणत्या नावाने ओळखले जातात? तर ते निष्क्रिय घटक असतात. आणि अक्रिय मूलद्रव्ये कोणत्या गटामध्ये येतात? तर ते 0 गटात येतात. अशा प्रकारे याचं उत्तर असेल 0 गट म्हणजे कोणता? तर 18व्या क्रमांकाचा जो गट आहे तो 0 गट आहेत. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 3, आवर्त सारणीतील 2 मूलद्रव्याला फ्रान्सची नावे देण्यात आली, म्हणजे फ्रान्स या देशाची नावे देण्यात आलेली आहेत आवर्त सारणीतील मूलद्रव्यांना. त्यापैकी एक येथे दिला आहे फ्रान्शियम. तर दुसरा कोणता आहे येथे विचारण्यात आलेला आहे. तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी, फर्मियम हा दुसऱ्या क्रमांकाचा मूलद्रव्य ज्याला फ्रान्सचं नाव देण्यात आले आहे. तर अशा प्रकारे आधुनिक आवर्त सारणीमध्ये 2 मूलद्रव्ये असे आहेत की त्याला फ्रान्स देशाचे नाव देण्यात आले आहेत. एक आहे फ्रान्शियम तर दुसरा आहे फर्मियम. त्यानंतरचा प्रश्न बघा, पोलोनियमचा शोध कोणी लावला? पोलोनियम या तत्त्वाचा शोध कोणी लावला? तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी, मॅरी क्युरी या शास्त्रज्ञाने पोलोनियम या तत्त्वाचा शोध लावला. त्यानंतरचा प्रश्न बघा, सर्वात जड धातू आहे म्हणजेच यापैकी सर्वात वजनदार धातू कोणता आहे? तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन बघा, ए चांदी, बी सोनं, सी पारा आणि डी ऑस्मियम. तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक डी, ऑस्मियम हा सर्वात जड धातू आहे. तर बघा, ऑस्मियम हा सर्वात जड धातू असण्याचं कारण ऑस्मियमचं वजन हे 190 इतकं आहे अणुवजन. ज्याचं जास्त अणुवजन असेल म्हणजे ॲटॉमिक मास म्हणजे अणुवजन म्हणजेच अणुवस्तुमान ज्या घटकाचं किंवा ज्या मूलद्रव्याचं अणुवस्तुमान सर्वात जास्त असते तो सर्वात जास्त वजनाचा. तर आधुनिक आवर्त सारणीतील ऑस्मियम हा घटक जो असते मूलद्रव्य याचं अणुवस्तुमान 190 आहेत. तर हा सर्वात वजनदार आहे आणि याचा अणुक्रमांक 76 आहेत. एक रासायनिक घटक आहेत. हा सर्वात जड ज्ञात पदार्थ आहे. ऑस्मियम हे प्लॅटिनम गटातील 6 धातूपैकी एक आहे. जे प्लॅटिनम जो गट आहे, प्लॅटिनम धातू त्या गटापैकी एक धातू आहेत. ते मिळवणे सर्वात कठीण आहेत. टेनंट या शास्त्रज्ञाने 1804 साली ऑस्मिरिडियामधून ते प्रथम मिळवले. ऑस्मिरिडिया या देशातून 1804 साली टेनंट या शास्त्रज्ञाने हा धातू मिळवला.
म्हणून त्या धातूला ऑस्मियम हे नाव पडले. हे पण लक्षात असू द्या की ऑस्मियम या धातूला ऑस्मियम का नाव पडले, तर त्याचा शोध ऑस्मिरिडियामधून लागला म्हणून. त्यानंतर क्लोरीन बरोबर या धातूची अभिक्रिया केल्यानंतर त्यामध्ये ऑस्मियम टेट्राक्लोराईड तयार होते. त्यानंतरचा बघा प्रश्न क्रमांक 6, सर्वात हलका धातू यापैकी कोणता आहे, म्हणजे वजनाने सर्वात हलका यापैकी कोणता आहे. तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक डी, हा लिथियम हा मूलद्रव्य जे आहेत हे सर्वात हलका आहेत, म्हणजे सर्वात हलका धातू आहेत. हा मूलद्रव्य म्हटल्यापेक्षा सर्वात हलका धातू आहेत हा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 7, सर्वात हलकं मूलद्रव्य कोणतं वजनाने. तर बघा याच्या आधी प्रश्न होता सर्वात हलका धातू कोणता, तर त्याचं बरोबर उत्तर असेल लिथियम हा सर्वात हलका धातू आहे. आणि सर्वात हलका मूलद्रव्य कोणतं असेल, तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1, हायड्रोजन हे मूलद्रव्य हे सर्वात हलका आहे, कारण याचा ॲटॉमिक मास जो असेल तो 1 असेल. त्यानंतर बघा कोणते मूलद्रव्य सर्वात विद्युत ऋणात्मक आहे, म्हणजे सर्वात जास्त विद्युत ऋणात्मकता आहे. तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी, फ्लोरीन हा सर्वात विद्युत ऋणात्मक तत्व आहे, म्हणजेच मूलद्रव्य आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याचा गुणधर्म आहे, म्हणजेच प्रश्न असा आहे की खालीलपैकी कोणता हा मूलद्रव्याचा गुणधर्म आहे, मूलभूत गुणधर्म आहे, गुणधर्म नाही तर मूलभूत गुणधर्म आहेत. तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी, अणुक्रमांक हा कोणत्याही मूलद्रव्याचा मूलभूत गुणधर्म असतो आधुनिक आवर्त सारणीनुसार, हे लक्षात असू द्या. त्यानंतरचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक 10, पृथ्वीवर आढळणारा सर्वात मुबलक धातू, म्हणजे सर्वात जास्त प्रमाणात आढळणारा धातू कोणता पृथ्वीवर असलेला. तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी, ॲल्युमिनियम हा धातू हा पृथ्वीवरील सर्वात जास्त मुबलक प्रमाणात आढळणारा धातू आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक 11, पृथ्वीवरील सर्वात मुबलक मूलद्रव्य कोणते, म्हणजेच पृथ्वीवर आढळणारं सर्वात जास्त प्रमाणात आढळणारं मूलद्रव्य कोणतं. तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए, ऑक्सिजन हे पृथ्वीवरील सर्वात मुबलक प्रमाणात आढळणारं मूलद्रव्य आहे. आणि याच्या आधीचा प्रश्न असा आहे की पृथ्वीवर सर्वात जास्त प्रमाणात आढळणारा धातू कोणता आहे, तर ॲल्युमिनियम आहे. आणि मूलद्रव्य विचारलं तर ऑक्सिजन असेल. त्यानंतर बघा संक्रामक घटक कशाद्वारे दर्शवले जाते, संक्रामक घटक जे आहेत त्याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए, डी ऑर्बिटद्वारे संक्रामक घटक दर्शविला जातो. त्यानंतरचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक 13, प्रत्येक आवर्ताचा शेवटचा सदस्य कोणता, म्हणजेच आवर्त सारणीमधील जे काही 7 आवर्त आहे आणि 18 गट आहेत म्हणजेच कॉलम आहेत, त्यापैकी सर्वात शेवटचा जो काही सदस्य असते, प्रत्येक आवर्तामध्ये जवळपास 18 मूलद्रव्ये असतात, त्यापैकी प्रत्येक आवर्ताचा सर्वात शेवटचा जो सदस्य आहे तो कोणता आहे, असा प्रश्न विचारण्यात आला आहे. याचं बरोबर उत्तर असेल तो एक अक्रिय वायू असते, म्हणजेच एक नोबल गॅस असते सर्वात शेवटचा सदस्य. त्यानंतरचा प्रश्न बघा प्रत्येक आवर्ताचा पहिला सदस्य कोणता असते, तर याचं बरोबर उत्तर असेल तो एक अल्कली धातू असते. अल्कली धातू हा प्रत्येक आवर्त सारणीचा जो काही पहिलं जे मूलद्रव्य असते, जसं की हायड्रोजन झालं, लिथियम झालं, हे काय तर अल्कली धातू आहेत. म्हणजे प्रत्येक आवर्त सारणीतील प्रत्येक आवर्ताचा पहिला सदस्य जो आहे तो एक अल्कली धातू असते. आणि सर्वात शेवटचा जो काही धातू असते, म्हणजे सर्वात शेवटचा जो सदस्य असते तो एक अक्रिय वायू असते, मग नोबल गॅस असते. त्यानंतर बघा खालीलपैकी कोणकोणत्यामध्ये 0 इलेक्ट्रॉन आत्मीयता आहे, तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक डी, निऑन यामध्ये 0 इलेक्ट्रॉन आत्मीयता असते. त्यानंतर बघा हायड्रोजन हा आवर्त सारणीतील पहिला घटक आहे आणि हा सर्वात हलका आहे. ब्रह्मांडात सर्वात जास्त प्रमाणात आढळणारा घटक कोणता असेल, तर तो हायड्रोजन असेल. याच्या आधी आपण बघितलं की पृथ्वीवर सर्वात जास्त प्रमाणात आढळणारा जो घटक आहे तो ऑक्सिजन असते, पृथ्वीवर आढळणारा सर्वात जास्त प्रमाणात आढळणारा घटक. तर हायड्रोजन हा ब्रह्मांडात सर्वात जास्त प्रमाणात आढळणारा घटक आहेत. तर अशा प्रकारचे काही आपले महत्त्वपूर्ण असे प्रश्न होते आणि हे काही महत्त्वपूर्ण असे फॅक्ट आहेत
ज्या फॅक्टवरून आणि या प्रश्नावरून तुम्हाला परीक्षेसाठी खूप महत्त्वपूर्ण माहिती मिळेल. तर अशाच प्रकारे च्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.